सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण बिहार DI एक्झाम 1998 मधील महत्त्वाचे जे काय MCQ क्वेश्चन आहे ते वन लाइनर स्वरूपात आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे PYQ क्वेश्चन आहेत. आता येणाऱ्या एक्झाम मध्ये हे रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, The drug used in the treatment of hookworm infection. तर या ठिकाणी हुकवर्म म्हणजे काय, तर हे एक प्रकारचं हेल्मिंथ इन्फेक्शन आहे. हुकवर्म काय, एक प्रकारचं हेल्मिंथ इन्फेक्शन आहे. म्हणजेच आपण त्याला जंत असं म्हणूयात. हेल्मिंथ म्हणजे काय, जंत आहेत, हे पॅरासाइट आहेत. आणि त्याच्या इन्फेक्शन मध्ये जे काय ड्रग यूज करतात तो आहे मेबेंडाझोल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अल्डोस्टेरोन अँटॅगोनिस्ट. आता या ठिकाणी मित्रांनो, अल्डोस्टेरोन काय आहे, अल्डोस्टेरोन एक हार्मोन आहे जो की बॉडीमध्ये साल्ट आणि वॉटरचं काय करतं, रिटेन्शन करतं. म्हणजेच बॉडीमध्ये काय होतं, साल्ट आणि वॉटर काय करतं, अकोमुलेशन होतं आणि त्यामुळं BP वाढतो आणि त्याचबरोबर इडेमा म्हणजे शरीराला सूज येते. कशामुळं, त्या अल्डोस्टेरोनमुळे. आणि त्याचा जो काय अँटॅगोनिस्ट आहे स्पायरोलॅक्टोन, हा जे काय BP असेल किंवा इडेमा असेल याच्या ट्रीटमेंट मध्ये साठी वापरला जातो. जे काय क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अल्डोस्टेरोन अँटॅगोनिस्ट, उत्तर आहे स्पायरोलॅक्टोन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटी मलेरियल ड्रग इज, उत्तर आहे क्विनिन सल्फेट. आता या ठिकाणी अँटी मलेरियल ड्रग म्हणजे काय, जे ड्रग मलेरियाच्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात त्याला आपण अँटी मलेरियल ड्रग असं म्हणतो. त्यामधील जे काय महत्वाचं जे ड्रग आहे क्विनिन सल्फेट, हा अँटी मलेरियल आहे. त्याचबरोबर क्लोरोक्विन हा एक अँटी मलेरियल आहे. त्यानंतर प्रिमॅक्विन हा पण काय अँटी मलेरियल ड्रग आहे. मित्रांनो, या ठिकाणी हा क्लोरोक्विन जो काय ड्रग आहे हा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून आपण या ठिकाणी वापरतो प्रिव्हेन्शन साठी मलेरियाच्या. जेव्हा आपण अशा एरियामध्ये जातो ज्या ठिकाणी डासाचं प्रमाण जास्त आहे आणि मग डास चावून मलेरिया होण्या अगोदरच आपण जर क्लोरोक्विन ही टॅबलेट घेतली किंवा हा ड्रग घेतला तर डास चावल्याच्या नंतर आपल्याला मलेरिया होणार नाही. तर जो काय क्लोरोक्विन जो ड्रग आहे तो प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा प्रिव्हेन्शन साठी या ठिकाणी अँटी मलेरियल म्हणून या ठिकाणी यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲस्ट्रिंजंट आर द ड्रग ऍक्टिंग बाय. तर ॲस्ट्रिंजंट जे काय ड्रग आहेत ते प्रोटीन प्रिसिपिटेशन हे त्यांची काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. म्हणजेच काय करतात, ते प्रोटीनचं काय करतात, कोॲग्युलेशन घडवून आणतात. म्हणजेच काय, उदाहरण जर पाहायचं झालं तर ॲलम म्हणजे त्रुटी, हे काय आहे ॲस्ट्रिंजंटचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन पेंटोज फॉस्फेट पाथवे G6P फॉर्मेशन इज टेक प्लेस युटिलायझिंग. आन्सर आहे 3 मोल ऑफ G6P. त्यानंतर नेट हाय एनर्जी फॉस्फेट बॉन्ड फॉर्म्ड पर मोल ऑफ ग्लुकोज इज. आन्सर आहे 36. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमिनो ऍसिड रिस्पॉन्सिबल फॉर द बायोसिंथेसिस ऑफ कॅटेकोलामाइन. उत्तर आहे फेनिल अलॅनिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इनवर्ट शुगर इज. उत्तर आहे सुक्रोज. त्या ठिकाणी मित्रांनो, जे काही इनवर्ट शुगर आहेत हे काय केले जातात, कशा प्रकारे बनवले जातात, हायड्रोलिसिस प्रोसेसने बनवले जातात. त्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचे जे काय दोन्ही सारखे असणारे जे काही शुगर आहेत त्याचे सारखे प्रमाणामध्ये प्रमाण घेऊन त्यापासून इनवर्ट शुगर हायड्रोलिसिस प्रोसेसनं बनवले जाते. ही इनवर्ट शुगर जेवढे काही आपले स्वीट पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट म्हणून या ठिकाणी वापरली जाते. त्याचं एक्झाम्पल सुक्रोज आहे. त्यानंतर रॅसिडिटी ऑफ फॅट इज ड्यू टू ऑक्सिडेशन ऑफ. उत्तर आहे अनसॅच्युरेटेड ग्लिसराइड. जे काय रॅसिडिटी फॅटची आहे ती कशामुळे होते, कशाच्या ऑक्सिडेशनमुळे, अनसॅच्युरेटेड ग्लिसराइडच्या ऑक्सिडेशनमुळे काय होते, रॅसिडिटी फॅटची घडून येते. परंतु या ठिकाणी रॅसिडिटी म्हणजे काय, रॅसिडिटी म्हणजे फॅट किंवा ऑइल
जास्त दिवस ठेवल्यामुळं त्यामध्ये ऑक्सिडेशन क्रिया घडून त्यांचं काय होतं, ते खराब होतात, त्यापासून बॅड ओडर येतो, बॅड टेस्ट होते. त्या प्रक्रियेला आपण रॅन्सिडिटी ऑफ फॅट्स किंवा ऑइल असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिम्पलेस्ट अँड स्मॉलेस्ट अमायनो ऍसिड इज. उत्तर आहे ग्लायसिन. ग्लायसिन हे काय सर्वात लहान आणि सगळ्यात सिंपल असं अमायनो ऍसिड आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग फॅटी ऍसिड इज इसेन्शियल फॅटी ऍसिड. उत्तर आहे सिस्टीन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट डिग्रेडेशन ऑफ डिफरंट अमायनो ऍसिड इन मॅमल टेक प्लेस थ्रू. त्या ठिकाणी मॅमल्स म्हणजे काय, जे काय आपण सस्तन प्राणी आहेत त्यांना आपण मॅमल्स असं म्हणतो. या मॅमल्स मध्ये जे काय अमायनो ऍसिड आहे त्याचं डिग्रेडेशन कशा मार्फत होतं, सिट्रिक ऍसिड सायकल मार्फत होतं. उत्तर काय आहे सिट्रिक ऍसिड सायकल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एन्झाइम ऑफ सिट्रिक ऍसिड सायकल आर लोकेटेड इन. जे काय सिट्रिक ऍसिड सायकलचे काय एन्झाइम आहे ते कुठे प्रेझेंट असतात, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. आता मायटोकॉन्ड्रिया काय पॉवर हाऊस ऑफ सेल असं पण ह्या मायटोकॉन्ड्रियाला असं म्हणतात. म्हणजे सेलसाठी जी काय लागणारी जी काय एनर्जी आहे ती कुठे तयार होते, मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये जे काय सिट्रिक ऍसिड सायकलचे जे एन्झाइम आहे ते काय असतात, प्रेझेंट असतात. त्यानंतर द अँटागोनिस्टिक सबस्टन्स ऑफ प्रोस्टॅग्लॅंडिन. उत्तर आहे इंडोमिथियासिन म्हणजेच काय NSAID. आता मित्रांनो प्रोस्टॅग्लॅंडिन काय आहे, प्रोस्टॅग्लॅंडिन हा सबस्टन्स आहे जेव्हा इन्फेक्शन किंवा सेलला इंजुरी होते तेव्हा तो रिलीज होतो आणि तो पेन आणि इन्फ्लामेशनला रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजे तो काय करतो, पेन आणि इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतो. आणि मग त्याचा जो काय अँटॅगोनिस्ट आहे तो आहे NSAID ड्रग म्हणजेच उत्तर आहे इंडोमिथियासिन. हे काय करतात, पेन आणि इन्फ्लामेशन कमी करतात. त्यानंतर ऑल पेनिसिलिन शो सम डिग्री ऑफ ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट. उत्तर आहे ग्राम निगेटिव्ह कोकिंग. त्या ठिकाणी मित्रांनो हे काय पेनिसिलिन आहे, हे काय आहे पेनिसिलियम नोटेटम नावाच्या फंगस पासून मिळवलेलं काय आहे, जगातील पहिलं अँटीबायोटिक आहे. ओके. आणि याची जी काय महत्वाची जी काय ऍडवर्स ड्रग रिएक्शन आहे ती आहे अनाफायलेटिक रिएक्शन. अनाफायलेटिक रिएक्शन यावर बरेच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये ह्या रिएक्शन मध्ये काय होतं, ब्रॉन्काय काय होतात, कंस्ट्रिक्ट होतात आणि त्यामुळे काय होतं, श्वासोश्वास घेण्यास त्रास होतो हे अनाफायलेटिक रिएक्शन मध्ये. आणि ही काय हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन आहे आणि यामध्ये कधी कधी पेशंटचा जीव पण जातो किंवा पेशंट दगावू शकतो सुद्धा. तर ही पेनिसिलिन देताना जे काही फिजिशियन्स आहेत एक विशेष प्रकारची काळजी घेतात, पेशंटचं ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतात, कारण की त्या ठिकाणी हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि हा पेनिसिलिन ग्राम निगेटिव्ह कोकाय मध्ये काय केला जातो, त्याच्या इन्फेक्शन मध्ये यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्ट्रेप्टोमायसिन इज. जे काय स्ट्रेप्टोमायसिन जो काय ड्रग आहे तो लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून काय केला जातो, यूज केला जातो. उत्तर काय बॅक्टेरियोस्टॅटिक. आता मित्रांनो बॅक्टेरियोस्टॅटिक आणि बॅक्टेरियोसिडल अशा दोन प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. आता स्टॅटिक म्हणजे काय, असे अँटीमायक्रोबियल ड्रग किंवा अँटीबायोटिक आहेत जे की मायक्रोऑर्गॅनिझमची मल्टिप्लिकेशन आणि ग्रोथ स्टॉप करतात, त्याला काय म्हणतात बॅक्टेरियोस्टॅटिक असं म्हणतात. आणि ज्या अँटीबायोटिक किंवा अँटीमायक्रोबियल ड्रग बॅक्टेरियाला किल करतात त्यांना आपण बॅक्टेरियोसिडल असं म्हणतो. बॅक्टेरियाला किल करणारे अँटीबायोटिकला आपण काय म्हणतो बॅक्टेरियोसिडल. तर जी काय लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये स्ट्रेप्टोमायसिन काय बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून ऍक्ट होते. त्याचबरोबर जे काही स्ट्रेप्टोमायसिन जे काय अँटीबायोटिक आहे हे टीबी मध्ये यूज केला जातो, टीबीच्या ट्रीटमेंट मध्ये यूज केले जाते. त्याचबरोबर ही अमिनोग्लायकोसाइडचा एक्झाम्पल, अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक आहे. अमिनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक आहे कोण आहे, स्ट्रेप्टोमायसिन. त्यानंतर क्वेश्चन आहे, कॅनामायसिन इज ऍक्टिव्ह अगेन्स्ट. उत्तर आहे हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. आता हिमोफिलस इन्फ्लुएन्झा काय, तर हा इन्फ्लुएन्झा हिमोफिलस बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे घडून येतो, म्हणून त्याला हिमोफिलस इन्फ्लुएन्झा असं आपण म्हणतो. त्यानंतर इरिथ्रोमायसिन इज डिस्ट्रॉइड बाय. उत्तर आहे ॲट ऍसिडिक पीएच. म्हणजेच जे काही इरिथ्रोमायसिन जी काही अँटीबायोटिक आहे ही ऍसिडिक पीएच ला काय होते, डिग्रेड होते, डिस्ट्रॉइड होते
म्हणून ती कोणत्या पीएचला दिली जाईल, बेसिक किंवा ऍसिड, बेसिक किंवा अल्कलाइन पीएच मध्ये ती यूज केली जाते. ऍसिडिक पीएच मध्ये काय होते, डिस्ट्रॉय होते. तर या ठिकाणी काय इरिथ्रोमायसिन जी काय अँटीबायोटिक आहे ही मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स काय एक्झाम्पल आहे आणि थ्रोट इन्फेक्शन मध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. त्यानंतर मायकोटॉक्झिन इज मीन्स फॉर उत्तर आहे फंगल टॉक्झिन्स. त्या ठिकाणी मित्रांनो मायकोटॉक्झिन म्हणजे काय, मायको म्हणजे फंगस, मायको म्हणजे काय फंगस आणि त्याचे टॉक्झिन्स म्हणजे काय मायकोटॉक्झिन्स म्हणजेच काय फंगल टॉक्झिन्स. अशा प्रकारे आपण जे काही महत्वाचे जे काही एमसीक्यू आहेत ते ऑनलाईनर स्वरूपात पाहिलेले आहेत. असेच क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद.